श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विनवित कर जोडून भक्तिभावे करोनिया. श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोनी सांगा आता कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा. तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा. भक्तवत्सल श्री गुरुराव, जाणोनी शिष्याचा भाव, विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधिपूर्वक स्नान करीती, लोक व्यवहार संपादिती त्रयमूर्ती आपण. ज्याचे दर्शन गंगा स्नान, त्याची कायसे आचरण, लोकानुग्रह कारण स्नान करीत परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद यती येती स्नानासी. गंगा वाहत असे दशदिशी, मध्ये असती आपण. तया गंगा तटाकात, रजक असे वस्त्रे धूत, नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येवोनिया, दंड प्रणाम करोनिया, नमन करी अतिविनया मनो वा काय कर्मे. वर्तता ऐसे एक दिवशी, आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी, एकचित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्टतोसी, तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता. ऐकता गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून, विनवितसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक जाहला एक चित्ता. दुरोनी करी दंडवता, मठा गेलिया येणेची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, रजक तो सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षीवारी, नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटका, आला राजा म्लेंछ एक. स्त्रियांसहित राजा आपण, अलंकृत आभरण. क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगेमधून येतसे. सर्व दळ येत दोन्ही थडी, अमित असती हस्ती घोडी. मिरविताती रत्नकोडी, अलंकृत सेवक जन. ऐसा गंगेच्या प्रवाहात, राजा आला खेळत. अनेक वाद्यनाद गर्जत, कृष्णावेणी थडीयेसी. रजकत होता नमस्कारित, शब्द झाला तो दुश्चित. असे गंगेत अवलौकिक, समारंभ राजयाचा. विस्मय करी बहुमानसी, जन्मोनिया संसारासी. जरी न देखिजे सौख्यासी, पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जिणे, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले, कवण्या देवा आराधिले. कैसे श्रीगुरु असती भेटले, मग पावला ऐसी दशा. ऐसे मनी चिंतित, करीतसे दंडवत. श्रीपादराय कृपावंत, वळखली वासना तयाची. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जाणोनी अंतरी त्याची स्थिती. बोलावूनिया पुसती, काय चिंतिसी मनात. रजक म्हणे स्वामीसी, देखिले दृष्टी रायासी. संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. पूर्वी आराधोनी देवासी, पावला आता या पदासी. म्हणून चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियांसी. चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकासी, जन्मादारभ्य कष्टलासी. वांछा असे भोगावयासी, राज्यभोग तमोवृत्ती. निववी इंद्रिये सकळ, नातरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परियेसा. तुष्टवावया इंद्रियांसी, तुवा जावे म्लेंछ वंशासी. आवडी जाहली तुझे मानसी, राज्यभोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामीचे वचन, विनवी रजक कर जोडून. कृपासागर तू गुरुराज पूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे येणे आम्हा. भेटी होताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल. आणिक कार्यकारणासी, अवतार घेऊ परियेसी. वेश धरोनी संन्यासी, नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधुनी, निरोप देता जाय म्हणूनी. रजक लागला तये चरणी, नमस्कारित तये वेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती.
रजकासी जवळी पाचारिती, इह भोगिसी की पुढती, राज्यभोग सांगमज. रजक विनवित श्रीपादासी, झालो आपण वृद्ध वयेसी, भोग भोगीन बाळाभ्यासी, यौवन गोड राज्यभोग. ऐकोनी रजकाचे वचन, निरोप देती श्रीगुरु आपण, त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देता तयावेळी, त्यजिला प्राण तत्काळी, जन्मता झाला म्लेच्छकुळी, वैदुरा नगरी विख्यात. ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता, सिद्ध म्हणे नामधारका, चरित्र पुढती अवधारी. ऐसे झालिया अवसारी, श्रीपादराय कुरवपुरी, असता महिमा अपरंपारी, प्रख्यात असे परियेसा. महिमा सकळ सांगता, विस्तार होईल बहुकथा, पुढील अवतार असे ख्याता, सांगेन ऐक नामधारका. महत्व वर्णावया श्रीगुरुचे, शक्ती कैची या वाचे, नवल हे अमृत दृष्टीचे, स्थान महिमा ऐसा. श्रीगुरु राहती जे स्थानी, अपार महिमा त्या भुवनी, विचित्र जयाची करणी, दृष्टांते तुझ सांगेन. स्थान महिमा प्रकारा, सांगेन ऐक एकाग्र, प्रख्यात असे कुरवपुर, मनकामना पुरती तेथे. ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी, कारण असे पुढे अवतारी, म्हणून अदृश्य होत तेथे. अश्विन वद्य द्वादशी, नक्षत्र मृगराज परियेसी, श्रीगुरु बैसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य जाण, कुरवपुर असती आपण, श्रीपाद राव निर्धार जाण, त्रयमूर्तीचा अवतार. अदृश्य होनी तया स्थानी, श्रीपाद राहिले निर्गुणी, दृष्टांत सांगेन विस्तारोनी, म्हणे सरस्वती गंगाधरू. जे जन असती भक्त केवळ, त्यासी दिसती श्रीगुरु निर्मळ, कुरवपुर क्षेत्र अपूर्व स्थळ, असे प्रख्यात भूमंडळी. सिद्ध सांगे नामधारकासी, तेची कथा विस्तारेसी, सांगतसे सकळिकांसी, गंगाधराचा आत्मज. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजक वरप्रदानं नाम नवमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेया अर्पणमस्तु. हरि ओम तत्सत्.